सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। जी ने कहा है कल ये जो सासवड़ में स्पर्धा होने वाली है वो अधिकृत नहीं है। अच्छा, अधिकृत तो ये बैठे हैं, देखो आप ये जो रहे हैं, अगर वो कह रहे हैं कि अधिकृत नहीं है तो अधिकृत का मतलब तो उनसे आप पूछें कि अधिकृत होता क्या है। अधिकृत क्या है? अधिकृत उसके पास ही है जिसके पास में एफिलिएशन है। अगर आपके पास में एफिलिएशन इंडिया बॉडी की है और वो इंडिया बॉडी केवल मैट पे कुश्ती करा सकती है, तो आपके पास तो खुद ही एफिलिएशन नहीं है मिट्टी पे कराने की। आपके पास में तो खुद ही एफिलिएशन नहीं है मिट्टी पे कराने की, तो आपकी एफिलिएशन तो उनके साथ मैट पे है, तो अधिकृत तो आप खुद ही नहीं हुए। ये केवल और केवल जो केसरी वर्ल्ड है, केवल और केवल जो केसरी वर्ल्ड है वो इंडियन स्टाइल के साथ जुड़ा हुआ वर्ल्ड है। आप वेबसाइट पे देख सकते हैं, आप किसी पे भी देख सकते हैं। ये मैं ट्रेडमार्क के कुछ पेपर लेके आया हूं आप लोगों को सामने कि आप लोग इस पे क्लैरिफाई हो। ये जो है ये हिंद केसरी का है, हिंद केसरी टाइटल। उसके बाद में भारत केसरी टाइटल, उसके बाद में उसपे एक बार उसने इंडियन स्टाइल के मैट वाले ने कराने की कोशिश की थी और उसपे 3 लाख रुपए। आप एक बात बताऊं कि 2018 में पुणे में ही 2018 में कौन सा ग्राउंड था? सनस नहीं, सोमत ने फाटा वो वहां पर एक बहुत ही नाटकीय ढंग से हिंद केसरी कराने जा रहे थे, तो हमने हाई कोर्ट में अपील करी और हाई कोर्ट ने उनको अभी की डेट में 3 लाख रुपए का जुर्माना लगाया। मैट वाले जो इंडिया की फेडरेशन है, मैट वाली रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया पे। आप एक बात बताओ, जब इंडिया की बॉडी को केसरी वर्ल्ड यूज करने की अनुमति नहीं है, वो आपको कैसे दे देगा? जब उनके पास में खुद ही नहीं है तो वो दूसरे को कैसे दे देगा? ज्यांनी तुम्हाला सांगितलंय सासवडची ही स्पर्धा अधिकृत नाहीये, त्यांनीच अहिल्यानगरच्या स्पर्धेमध्ये ॲपिलेशन मागितलं होतं आणि रॉयल्टी देऊ केली होती, परंतु आपण रॉयल्टी घेतलेली नाहीये। फक्त आपण त्यांना सांगितलं होतं की आमचा फक्त तिथं बोर्ड लावा म्हणून। ज्यांनी सांगितलं आपल्याकडे होणार नाही त्यांनीच गेल्या वर्षी माती संघटनेकडून आमच्याकडून अहिल्यानगरची परमिशन घेतली, त्याच्यामुळे त्यांची स्पर्धा त्यावर्षी महाराष्ट्र केसरी झाली। आपल्या इथं महाराष्ट्रात सध्या 3 एखाद्या मॅचच्या 3 संस्था झालेल्या आहेत, त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ थांबवा म्हणून आम्ही आता महाराष्ट्र राज्य भारतीय शैलीने असा निर्णय घेतला आहे की इथपासून फक्त मातीवरच स्पर्धा होईल, म्हणजे हा झालेला सगळा गोंधळ थांबेल आणि आमची एकच महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी ती मान्यता प्राप्त मातीवर होईल। आणि त्याचं अजून दुसरं काम हे की आता ही जी भारतीय शैली कुस्ती संघ आहे याला UWW राष्ट्रीय संघ एक्चुअली कुश्ती स्पर्धा चालू हुई है या हमारे लिए वो अच्छी है। देखिए सबसे पहले तो है ना, जो पहलवानों को जो एक्सपोजर होता है, हम ये कभी नहीं कहते हैं कि आप कंपटीशन नहीं लड़ो। जितने कंपटीशन होंगे उतना पहलवानों को एक्सपोजर मिलेगा। जितने भी कंपटीशन पहलवान लड़ेगा उतना ज़्यादा उसका मनोबल बढ़ता है, एक कॉन्फिडेंस आता है। और जबकि बच्चा जो बाहर निकलता है ना, तो आप ये देखेंगे कि उसके कॉन्फिडेंस में कितना इजाफा होता है। और सबसे बड़ी बात कि ये जो हमारी संस्था है जो महाराष्ट्र केसरी करा रही है, आपकी बात महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुश्ती संघ जो ये करा रही है, इसके बाद में क्या है कि हमारा हिंद केसरी होने वाला है। उसके बाद में हमारा एशिया केसरी की भी हम प्लानिंग में हैं, वर्ल्ड केसरी की भी प्लानिंग में है। तो उन बच्चों को एक एक्सपोजर मिलेगा, क्योंकि आपके साथ में अब यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग UWW के आप अम्ब्रेला मेंबर हैं, उनके एफिलेटेड यूनिट हैं, और आप उनके साथ में आज 90 कंट्रीज आपकी भारतीय शैली कुश्ती में पार्टिसिपेट करती हैं। इंडियन स्टाइल कुश्ती एकमात्र ऐसा खेल है जिसको यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग ने अपने अम्ब्रेला के साथ में
इंडियन कुश्ती के नाम से दर्ज किया है। ये आप इसकी उपलब्धता देखो, इसकी अचीवमेंट देखो आप, कि कोई भी वर्ल्ड में खेल, कोई भी खेल, चाहे वो फुटबॉल हो, चाहे वो क्रिकेट हो, चाहे वो चेस हो, चाहे वो हॉकी हो, कोई भी खेल अपनी कंट्री के नाम से नहीं जाना जाता। ये कितनी बड़ी अचीवमेंट है भारतीय कुश्ती की कि इंडियन कुश्ती के नाम से एक खेल यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग के प्लेटफॉर्म में दर्ज है। ये अपने आप में एक गौरवशाली पल है, जो कि इसको दर्शाता है कि इस खेल की कला को कितना आगे जाने का इसके पास में एक्सपोजर है जी। और मिट्टी की जो कुश्ती है वो ही बेसिकली, क्योंकि हिंदुस्तान में पहले जो भी पहलवान होता है वो मिट्टी की कुश्ती से आगे आता है, क्योंकि ये टोटल 85% का गेम एक पहलवान के लिए स्ट्रेंथ का खेल है। स्ट्रेंथ कभी भी स्किल्स को हरा लेती है, डोमिनेट करती है। जो स्ट्रेंथ होगी वो स्किल को कभी भी डोमिनेट करेगी। 85% का ये जो खेल है हमारा कुश्ती का, ये स्ट्रेंथ का खेल है, और स्ट्रेंथ टोटल मिट्टी से बढ़ती है। आप मैट पे प्रैक्टिस करते हैं तो आप स्किल्स के प्रैक्टिस करते हैं कि टेक्निक ज़्यादा लगे, लेकिन जब आप मिट्टी पे आ जाते हैं, क्योंकि इस खेल में स्ट्रेंथ की बहुत ज़्यादा आवश्यकता है जी। आता आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो, जेव्हा तसे 2 महाराष्ट्र केसरी व्हायला झाली त्यावेळेस आमची बरीच पायवानांची चेष्टा झाली की इकडे 2 महाराष्ट्र केसरी झाले, कुस्तीचं राजकारण घुसलं, कुस्ती दुबळीपणा घुसला, ते थोडं आम्हाला मनाला खटकलं. नेमकी नानाची आमची पुण्यात गाठ पडली. नाना म्हणजे असं झालं, म्हणजे आपल्याला कसं पुढे जायचं. नाना म्हणतो जसं सांगेल ना तसं आपण पुढे जाऊ, फक्त स्पर्धा ही एकच झाली पाहिजे. म्हणजे महाराष्ट्र केसरी सगळ्या पायवानांचा अपमान आहे, आणि जिथं पहिल्यांदा आपण होतो तिथं आपल्याला खाली बघावं लागतं. नाना म्हणतो तुम्ही आम्हाला सासवडला स्पर्धा द्या. आम्ही जरी माणसं थोडी असतो तरी पण आम्ही बोलल्यानंतर आम्हाला बक्षीस देणारी अख्ख्या तालुक्यात भरपूर लोक आहेत. एकही माणूस आम्हाला नाही म्हणणार नाही की आम्ही हे देत नाही, ते देत नाही. उलटी आम्हाला लाज वाटायला लागली की आपण लई दिवस मागे ही स्पर्धा आपल्या सासवडमध्ये कधीच व्हायला पाहिजे होती, पण कोण लोक पुढे येत नाही. जे आता लोकांनी आम्ही नावं टाकली होती पॅनलवर, त्याच लोकांना आमच्या मागं ओढलं गेलं की तुम्ही ही स्पर्धा कशी घेतायची बघू. पण आम्ही फक्त आम्हाला गावात काही लोक मोठी लागतात म्हणून आम्ही त्यांच्या सहकार्याने कामं करत असतो. पण ती लोक सोडून सुद्धा गावात एवढी दानशूर लोक आहेत ना तालुक्यामध्ये, म्हणून त्यावेळेस आम्हाला काय बी द्यायला तयार आहे सर. कुठलाच माणूस आम्हाला नाही म्हणला नाही. उलटा आम्हाला अशी लाज वाटते की राजकारण नुसती बोलते, पण आम्ही ते प्रॅक्टिकली करणार आहे. आणि पहिलं की आज क्षेत्र जो प्रॅक्टिकली ज्याच्या घरात एक पहिलं तयार झाला ना त्यांनी करून दाखवा. केसरी महाराष्ट्र केसरी त्याला किती खर्च येतो आणि किती काय लागते त्याच्या कुटुंबाला माहिती असतं. ही एक गाडी 2 गाडी बक्षिसं थोडी आहे. आता नाही पोराचं कौतुक करायचं तर आपण कधी मेल्यावर कौतुक करायचं. जिवंतपणी माणसाचं कौतुक करता आलं पाहिजे. मेल्यावर फुटून हार लागतात ते तुम्हाला हे देतो, मी तुम्हाला ते देतो. आपण जिवंतपणी त्या बऱ्यासाठी पोरं खुर्च्या करतात त्यात तुम्हाला काय देत नाही. आम्ही गावच्या आखाड्यात असतो. आखाड्यात अशी पद्धत झाली 3-4 पंच त्यांनी कधी लग्न नाही लावलेलं, त्यांचंच ऐकायचं, त्यांच्याच पद्धतीने कुस्त्या घ्यायच्या. सगळी चुकीची गोष्ट चाललेली. आणि पंचांनाच कधी कुठल्या आखाड्याला जात नाही, कुठल्या जत्रेला जात नाही. म्हणून आपण महाराष्ट्र केसरी तिथं तालुक्यातले सगळे पैलवान, सगळे पंच बसवायचे, कशा कुस्त्या कशी पोरं लागतात आणि किती पोरांची तिथं ताकदपणा लागते. या सगळ्या गावकऱ्यांनी तालुक्याने येऊन बघावी. आमची काही स्पर्धा घ्यायची म्हणजे माझे एकट्याचं काम आहे. आमचे ते राजाभाऊ शिवून नामे सरपंच आता यादव साहेब हरणीवाले ते म्हणते बापू तुम्हाला काय पाहिजे सांगा, तुम्हाला कुठलंही बक्षीस देणार. एक तुला बक्षिसाला तापवले आमच्या माणूस मागं सरला नाही. जी मोठी होती ज्यांची जेव्हा आम्ही स्पर्धा घेतली ती म्हणजे आमच्या नावाला नका टाकू, आम्हाला काढून टाकते. ते म्हणजे आमच्या नावाने येतो. आम्हाला काही 10-50 खर्च करायला आम्हाला काही लई नाही. लई लोक द्यायला गेलो तालुक्यात काही एवढी लोक आहेत का? आजच्या महाराष्ट्राला आम्हाला बक्षीस द्यायला भारतीय शैली म्हणजे कुस्ती महासंघ, भारतीय इंडियन स्टाईल म्हणजे भारतीय शैलीची मातीवरची कुस्ती, लाल मातीवरची, ही आपण 13 ते 15 तारखेपर्यंत महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतोय. ह्याच्यामध्ये आपण थार पहिल्या क्रमांकाला देतोय, जे महाराष्ट्र केसरी होईल त्याला. आणि त्याप्रमाणे आपण म्हणजे सगळे बक्षीस आहेत. प्रथम क्रमांकाला थार गाडी आहे, द्वितीय क्रमांकाला सियारा गाडी आहे,
तृतीय क्रमांकाला बुलेट आहे आणि चौथ्या क्रमांकाला हिरो होंडा आहे. आणि बाकी इतर गटात सुद्धा आपण प्रथम क्रमांकास बुलेट गाडी देणार आहे, द्वितीय क्रमांकास हिरो होंडा गाडी आहे आणि तृतीय व चौथ्या क्रमांकाला आकर्षक रोख बक्षीस राहणार आहे. याप्रमाणे आपण प्रकाश बापू प्रतिष्ठान म्हणजे प्रकाश बापू जगताप प्रतिष्ठान यांच्यातर्फे सासवडमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करतो आहे. आणि त्याला आपले भारतीय म्हणजे इंडियन स्टाईल कुस्ती स्पर्धा भारतीय शैली याच्यात आपल्याला जे हे लागतं म्हणजे जी परमिशन लागते ते गौरव रोशनलाल इथं बसलेले आहेत आणि ते आपल्याला परमिशन दिलेली आहे त्यांनी. ते वाघोलीमध्ये एक दुसरी संघटना महाराष्ट्र केसरी भरवणार आहे. हा, त्याबाबत तुम्ही काय सांगता? त्यांचे आणि आपलं काही हे नाही आहे. आपली जे कुस्ती संघटना आहे ती हां, रजिस्टर आहे का? ही आपली रजिस्टर आहे आणि ह्याला आपला भारतीय म्हणजे जे भारतीय जी हे आता रोशनलाल सांगतील. नहीं, तुम्हारा स्वागत हमें करना है. पहले संघाच्या वतीनं आपलं स्वागत करतो. भारतीय शैली कुस्ती महासंघ हा 1964-58 साली झालेला आहे आणि यांचे वडील रोशनलालजी अर्जुन आवर्डी त्यांनी तो स्थापित केलेला आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचे श्रीपती खंचनाळे हे पहिले हिंद केसरी झालेले आणि त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद ही मंडळी प्रमुख उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी होती. मी थोडक्यात या ठिकाणी भाषण करत नाही पण सांगतोय की अशा व्यक्तीनं गौरव रोशनलालनी आपल्या वडिलाची कायम परंपरा सलग हिंद केसरी स्पर्धा